नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 15 जानेवारी निवडणूक, 16 जानेवारीला मतमोजणी आणि निकाल. त्यामुळे कोण कुणासोबत लढणार आणि कोण कुणाविरुद्ध लढणार याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात 2 जागेच्या निवडणुकीबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. एक म्हणजे मुंबई आणि दुसरं पुणे. आता मुंबईचं चित्र अस्पष्ट आहे, पण तिथेही मुंबईमध्ये महायुती म्हणूनच तिन्ही पक्ष, किमान 2 पक्ष महायुती म्हणून लढतील मैदानात. राष्ट्रवादी वेगळी असेल, कारण तिथे नवाब मलिक हा फॅक्टर आहे आणि नवाब मलिक यांना सोबत घ्यायला भाजप तयार नाही. दुसरं गाव आहे पुणे. पुणे आणि पुणे पिंपरी चिंचवड. तर मोठी बातमी आहे, पुण्यामध्ये महायुती नसेलच. पुण्यामध्ये नसेल आणि पिंपरी चिंचवडमध्येही नसेल, महायुती नाही. ते अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आणि भाजप हे दोघे एकमेकाविरुद्ध असतील. पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस विरुद्ध अजितदादा अशी फाईट होईल. पुण्यामध्ये महायुती नसण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने लढणार. राज्यात सत्तेमध्ये आहेत हे दोन्ही पक्ष. सत्तेमध्ये राज्याचा गाडा सोबत हाकणारे हे दोन्ही पक्ष. महापालिकेसाठी मात्र एकमेकाच्या विरोधात तलवार घेऊन उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामागची कारणं सांगितली. फडणवीस म्हणाले की पुण्याबाबत आमची चर्चा झाली आहे दादासोबत आणि विरोधात लढायचं ठरलं आहे. आम्ही दोघे तिथे मोठे पक्ष आहोत. फडणवीस म्हणतात की पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही दोघं मोठे पक्ष आहोत. त्यामुळे सोबत लढलो तर तिसऱ्याचा फायदा आहे तिथे. म्हणजे आम्ही दोघं सोबत लढलो तर तिसऱ्याचा फायदा आहे आणि एवढं राजकारण आम्हाला समजते. त्यामुळे आम्ही तिसऱ्याला फायदा देणार नाही. त्यामुळे आम्ही एकमेकाविरुद्ध लढू. म्हणजे आम्ही एकमेकाविरुद्ध लढू, पण या लढाईत मैत्रीपूर्ण असेल. मैत्रीपूर्ण फाईट, कटुता नसेल, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. तर पिंपरी चिंचवड आणि पुणे हे खरं तसं पाहिलं तर अजितदादांचे किल्ले आहेत, अजितदादांचे स्ट्रॉंग होल्ड आहेत. पण या ठिकाणी, या दोन्ही ठिकाणी महायुती नसणार हे आता स्पष्ट झालं आहे. आता अजितदादांची प्रतिक्रिया यावर काही आलेली नाही. अजितदादा 2 दिवसात याच्यावर काही बोललेले नाही. मध्यंतरी ते म्हणाले की फडणवीस काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण त्यांनी फडणवीस जे काही बोलले असतील ते विचार करूनच त्यांनी सांगितलं असेल. फडणवीस म्हणतात की जास्तीत जास्त ठिकाणी राज्यात महायुती म्हणून आम्हाला लढायचं आमचं ठरलं आहे. जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून लढायचा प्रयत्न आहे. तरी काही ठिकाणी जमलं नाही, तर काही ठिकाणी तिघं, काही ठिकाणी दोघं अशी लढू आम्ही दोघं मिळून, किंवा मैत्रीपूर्ण लढती होतील.
आता पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये फडणवीसांनी पोझिशन क्लिअर केल्यामुळे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. उधाण पुण्यामध्ये अजितदादा पवार आणि शरद पवारांचाही राष्ट्रवादी आणि यांची राष्ट्रवादी हे दोघंही एकत्र येऊ शकतात, एकत्र येतील, आल्यासारखंच आहेत ते. काका पुतण्या एकत्र येत आहेत पुण्यामध्ये. आता यांचं एकत्रीकरण राजकारणाला कसं नवीन वळण देते का, याकडे लक्ष राहील महाराष्ट्राचं. परंतु पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना जोर आलेला आहे. शरद पवारांनी अजून यावर काही तोंड उघडलेलं नाही आणि या आठवड्यात शरद पवार आपली पोझिशन क्लिअर करतील. अजितदादांनाही सांगावं लागेल. यावेळच्या निवडणुका तोडफोड होणार आहेत आणि खरा रणसंग्राम हे पुण्यामध्ये आणि तिकडे मुंबईमध्ये, दोन जागे आहेत. कोण जिंकणार, कॉमेंट करा. नमस्कार.